UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार। मार्करवाडीत येणं चुकीचं आहे का? मुख्यमंत्र्यांनी मार्करवाडीला भेट द्यावी, लोकांचं म्हणणं ऐकावं, शरद पवारांचं फडणवीसांना आव्हान। हरल्यावर ईव्हीएम मध्ये घोटाळा झाल्याचा आरोप, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत, विरोधकांनी आता रडगाणं बंद करावं, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं प्रत्युत्तर। ईव्हीएमवर मतदान नको, जुन्या पद्धतीनं मतदान घ्या, तालुक्यातील सर्व गावात ठराव करा, तुमचा ठराव योग्य ठिकाणी पोहोचवू, मार्करवाडीमध्ये शरद पवारांचं आवाहन। स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये पराभवाची भीती, पवारांची धडपड, तर खासदार म्हणून ईव्हीएमवर निवडून आलेल्या महाविकास आघाडीतील सर्वांनी राजीनामा द्यावा, बावनकुळेंचीही टीका। मतमोजणीच्या पहिल्या आणि दुसऱ्या फेरीमध्ये काहीतरी गडबड, बॅलेट पेपरवर निवडणूक घ्या, मी राजीनामा देतो, उत्तम जानकरांचं आव्हान। कोणत्याही पद्धतीनं निवडणूक घ्या, आमची तयारी, मोहिते पाटलांच्या गुंडांनी गावकऱ्यांना धमकावलं, राम सातपुतेंचा आरोप। चोरांचं राज्य आपल्याला उद्ध्वस्त करावं लागेल, मुंबई ओरबाडून नेली जात असताना आपण बघत बसणार का? उद्धव ठाकरेंचा सवाल। अबू आझमी म्हणजे भाजपची बी टीम म्हणून काम करतेय, समाजवादी पार्टी महाविकास आघाडीतून बाहेर पडल्यानंतर आता आझमींच्या घोषणेनंतर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल। बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या दुसऱ्या कसोटीमध्ये टीम इंडियाचा दारुण पराभव, कांगारूंचा 10 विकेट्स राखून मोठा विजय, मालिका 1-1 बरोबर। पुष्पा 2 नं 3 दिवसात कमावले 500 कोटी, चेंगराचेंगरीमध्ये मृत्यू झालेल्या चाहत्याच्या परिवाराला अल्लू अर्जुनकडून 25 लाखांची मदत। UTL सोलार लावणार आणि सबसिडीही मिळवून देणार।